हे सरकार ईव्हीएम आलंय, कसं आलंय, काय कळून झालेलं आहे. म्हणजे लोकांना आता पटलेलं आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीनं टीव्हीवर दाखवलेलं आहे, ज्या पद्धतीनं मतदान वाढवलेलं आहे, संख्या वाढवलेलं आहे, त्या लोक आता कन्फ्यूज झालेले आहेत आणि लोकांच्या मनामध्ये महाविकास आघाडीचा आहे. मग एवढे वर्ष काय झोपले होते काय, आणि तांत्रिक मध्ये ठीक आहे, आता पुढं होणार का नाही गॅरंटी नाही, पण इलेक्शनच्या तोंडावर मंजुरी करणे आणि पुढे होणार का नाही आपल्याला माहिती. अक्षरशः पावसाळ्यामध्ये ते काय म्हणतात वॉटरफॉलच होते त्यामध्ये. आणि कुठल्या इंजिनियरला तिने काम दिलेलं आहे, कुठलं उद्देश डोळ्यासमोर काम बघून तिने काम एवढं मोठं काम दिलेलं आहे. सगळ्यात वाईट म्हणजे असं कुठेच काम झालं नाही तसं ती पुलाचं काम झालेलं आहे. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपणाला हातकणंगले इथं हातकणंगले तालुक्यात अत्यंत चुरशीची आणि लक्षणीय ठरलेली हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची आज मला वाटतं हातकणंगले काँग्रेस कमिटीत माजी आमदार राजूबा पावळे यांच्या उपस्थितीत मुलाखती होणार आहेत. मुलाखती जवळजवळ फायनल झाल्या असून नगराध्यक्षपदाचा उमेदवारी ठरला आहे. परिणामी गेल्या अनेक वर्षापासून माजी खासदार जयवंतराव यांच्या माध्यमातून हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर राजूबाबा यांनी चांगली पकड पडली. वडगाव नगरपालिका असेल, हातकणंगले नगरपंचायतमध्ये असेल, सध्या महाविकासकडे उमेदवारांचा ओढा वाढतोय. त्याबद्दल आपण चर्चा करतोय राजूबाबा यांच्याशी. बाबा नमस्ते. हातकणंगले तालुक्यात सध्या हातकणंगले नगरपंचायत, वडगाव नगरपालिकेत महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याबद्दल आपण नेमकं काय मत आहे? आता एकंदर बघायला गेलं तर वडगाव नगर परिषद, हातकणंगले नगरपंचायत आणि हुपरी नगरपंचायत निवडणुका चालू झालेल्या आहेत. आणि एकंदर बघायला गेलं तर जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, महायुती आणि महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं महायुती सत्तेत आलेलं आहे आणि जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि लोकांचा वड आता महाविकास आघाडीकडे चाललेला आहे. आता आपण परिस्थिती बघायला गेलं तर हे सरकार ईव्हीएम आलंय, कसं आलंय, काय कळून झालेलं आहे. म्हणजे लोकांना आता पटलेलं आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीनं टीव्हीवर दाखवलेलं आहे, ज्या पद्धतीनं मतदान वाढवलेलं आहे, संख्या वाढवलेलं आहे, त्या लोक आता कन्फ्यूज झालेले आहेत आणि लोकांच्या मनामध्ये महाविकास आघाडीचा आहे. आणि लोकसभेमध्ये महाविकास आघाडी प्रचंड मतांना निवडून आली आणि विधानसभेमध्ये 4 महिन्यामध्येच फरक आपल्याला जाणवला. त्यामुळे लोकांमध्ये महाविकास आघाडी आहे. काँग्रेस, उबाटा असू दे, राष्ट्रवादी असू दे, त्यावर प्रेम करणारे लोक आहेत. आता हातकणंगलेची मुलाखत चालू झाली. आता कालच महाविकास आघाडी, शिवसेना, उबाटा, राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून घोषित झालेले आहे. आता आमच्या पहिला प्राथमिक चर्चा आम्ही काँग्रेसचं मुलाखत आज चालू करणार आहे आणि नंतर आम्ही शिवसेना सोबत बसणार, राष्ट्रवादी सोबत बसणार आणि त्यांची कोण जर कॅन्डिडेट असतील त्यांच्या सोबत बसून आम्ही फायनलाइज करणार आहेत. प्राथमिक आम्ही काँग्रेसचा आज मुलाखत आम्ही हातकणंगले काँग्रेस हातकणंगले नगरपंचायतच्या माध्यमातून कैलासवासी अरुण जानवेकर असतील, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अर्चना जानवेकर असतील, यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हातकणंगलेचा विकास झाला. पण विरोधक अजूनही हातकणंगलेचा विकास झाला नाही अशी टीका करतायत. याबद्दल आपण विरोधकांना काय सांगाल? विरोध तर होणारच आहे. शेवटला निवडणूक मध्ये सगळं होत राहतात आणि काँग्रेसच्या माध्यमातून बरेच काम हातकणंगलेमध्ये केलेलं आहे. त्यामुळे विरोधक आता कुठला अजेंडा घेऊन जातात पुढे. आता इलेक्शन चालू झालं, पाणी पुरवठ्याचं तांत्रिक मंजुरी. मग एवढे वर्ष काय झोपले होते काय, आणि तांत्रिक मध्ये ठीक आहे, आता पुढं होणार का नाही गॅरंटी नाही, पण इलेक्शनच्या तोंडावर मंजुरी करणे आणि पुढे होणार का नाही आपल्याला माहिती आहे. म्हणून लोकांना बोलवण्याचं काम ही मंडळी करत आहे. पुढे बघू कसं काय होतं. हातकणंगले नगरपंचायतीवर समाजसेवक राजू गोरे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. त्यानंतर रेल्वे पुलाखाली झालेल्या कमिशनचा चर्चा ही राजू गोरेंनी केली. याबद्दल आपण काय सांगाल? होय, ते तर काम ते केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे. ते आपल्या विधानसभेमध्ये किंवा एजंट झालेलं नाही, ते खासदाराच्या माध्यमातून झालेलं आहे. बरोबर आहे ना काम. आता ते म्हणजे त्या कोण आहे कॉन्ट्रॅक्टचा पुरस्कार द्यायला पाहिजे. असं काम केलं, असं कुठंच काम झालं नाही की एवढं भयानक काम झालंय. म्हणजे ते जो पूल झालेला आहे अक्षरशः पावसाळ्यामध्ये ते काय म्हणतात वॉटरफॉलच होते त्यामध्ये. आणि कुठल्या इंजिनियरला तिने काम दिलेलं आहे, कुठलं उद्देश डोळ्यासमोर काम बघून तिने काम एवढं मोठं काम दिलेलं आहे. सगळ्यात वाईट म्हणजे असं कुठेच काम झालं नाही तसं ते पुलाचं काम झालेलं आहे आणि ते केंद्र शासनाच्या माध्यमातून झाले. हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या वडगाव नगरपालिका असेल, हातकणंगले नगरपंचायत असेल, हुपरी असेल, या सर्व मतदारांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण काय संदेश द्याल? नाही, महाविकास आघाडी एकजूट आहे आणि आपण ताकदीनिशी लढायचं आहे. आपली लढाई ही संविधानासाठी आहे, लोकांच्या हितासाठी ही लढाई असणार आहे. त्यामुळे जे समविचार पक्ष असतील की आम्ही एकत्र येऊन जातीवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी आम्ही लढाई आहे आणि लोकांचा विकास. उबाटा गटाच्या वतीनं हातकणंगले नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागण्यात आल्या. आपण काँग्रेसच्या वतीनं काही उमेदवारी घोषित करण्यात आल्या. त्यात लवकर समेट होणार का?
उभाटा बाबतीत तर मला तर कोण नगरासाठी तो उमेदवार मागितले मला अजून माहित नाही. काँग्रेसकडे जास्त आपली मागणी जास्त आहे. मला नाव तर मला उभाटा बाबतीत कोण कळालं नाही. कोण आहे उभाटा बाबतीत कोण आहे काय कोण मागणी केली? काँग्रेसकडे मागणी केली आहे. काँग्रेसकडे मागणी केली आहे ना. काँग्रेसकडे मागणी केलेली आहे. दोन्हीकडे मागणी पण मोस्टली पहिला प्रेफरन्स काँग्रेसकडे आहे. तर मग आता बसून आम्ही सबमिट करणार आहोत. आपली सत्ता आल्यास हातकंडे नगरपंचायत मध्ये नेमका काय बदल होईल? आता लोकांचं ऍक्च्युली स्थानिक स्वराज्य संस्था आहे लोकांचं कामं करण्यासाठी आहे. स्थानिक लेवलला म्हणजे गटरचं काम असू दे, रस्त्यांचं काम असू दे, आरोग्याचं काम असू दे, यामध्ये नक्कीच आमची जी उमेदवार असतील ते लोकांची सेवा करण्यासाठीच ती असणार आहे. त्यामुळं आम्ही जे उमेदवार देणार आहे लोकांची सेवा करण्यासाठीच आम्ही उमेदवार देणार आहे. हातकंडे नगरपंचायत मध्ये काम करत असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांची सेवा करणारा नगराध्यक्ष, जनतेसाठी काम करणारा नगरसेवक आम्ही निश्चित निवडून देऊ आणि हातकंडेच्या जनतेनं अशा काम करणाऱ्या माणसालाच नगराध्यक्ष पद व नगरसेवकाची संधी द्यावी आशयाचं मत आता माजी आमदार राजू बाबा यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. न्यूज 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.